काय उकडतंय बाहेर, नुसता उन्हाळा सुरू झालाय, घाम येतोय नुसता. काहीतरी थंडगार प्यायला पाहिजे होता या उन्हाळ्यात. कैरीचं पन्ह पिशील का? मी तुला करून देते. कैरीचं पन्ह आवडेल आयडिया तर का? चांगली आहे, आवडेल. करूया. आता मी तुम्हाला साहित्य दाखवते. कच्ची कैरी घेतली आहे, गूळ घेतला आहे, जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, थोडंसं पुदिना घेतला आहे, घरचाच पुदिना आहे त्यामुळे थोडा घेतला आहे, आणि पिठी साखर घेतली. त्याच्यात मी वेलचीची पावडर घातलेली आहे, मीठ घेतलं आहे. आता मी कृती कशी करायची ती दाखवते. कच्ची कैरी घेतली, चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे, आणि आता मी सोलाने सालं काढते. कैरी सोलून झालेली आहे. आता मी किसणी घेतलेली आहे, त्या किसणीवरती मी ते बारीक किसून घेणार आहे. किसून झाली कैरी, बाजूला ठेवते. कच्ची कैरी किसून झाली, त्याला मी मीठ लावते. मीठ लावलं की कैरीला पाणी सुटतं. नंतर हे मी पिळून काढते, त्याचा रस काढते. रस हा काढलेला आहे. हे 1 चमचा, 2 चमचे, पहिल्यांदा मी गुळाचा करून दाखवते, कारण गूळ जरा विरघळला पाहिजे. 2 चमचे बारीक केलेला गूळ आहे, तरी पण विरघळायला वेळ लागतो, म्हणून ते जरा ढवळते. गूळ घातलाय, आणि आता त्याच्यात तुम्ही जिऱ्याची पावडर, इथं चव चांगली लागते. जर असं मीठ घालते, आणि आपण लागेल तसं थंडगार माठातलं पाणी घालते. आता मी तो दुसरं हे केलेलं होतं, त्यात 1 चमचा भरून पावडर घातली, पण पिठी साखर घेतली, त्याच्यात वेलचीची पावडर घातलेली आहे. आणि आता हे सगळं ढवळून घेते. ज्याप्रमाणे आपल्याला आंबट गोड चव हवी असेल तसं ते करायचं, म्हणजे पन्ह चांगलं लागतं. चव घेऊन बघायची. आता त्याच्यात मी पाणी घालते, थंडगार माठातलं पाणी. आता आपलं पन्ह, कच्च्या कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. दोन्ही पन्ह तयार झालेलं आहे. करून बघा. मी माझ्या घरी पुदिना आहे म्हणून त्याच्यात पुदिना पण घालू शकते. तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण पुदिन्याची चव चांगली लागते. आता उन्हाळ्यात पुदिना खावा असं आहे. आता आपली दोन्ही पन्ह तयार झालेली आहेत. हे साखरेचं पन्ह आहे, हे पण खूप चविष्ट लागतं, आणि हे गूळ घालून केलं आहे. ज्यांना कोणाला गूळ आवडतो त्याने, आम्हाला गूळ आवडतो म्हणून गुळाचं पन्ह केलेलं आहे. ते पण चविष्ट झालेलं आहे. पिऊन बघा आणि मग मला सांगा. आणि हे कच्ची कैरी जरी तुम्ही मिक्सरमध्ये वाटलीत
तरी पण चालू शकते, म्हणजे त्याचा रस छान येईल असं.